कृषी वार्ता मराठवाडा या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आपल्या मुलाबाळांसाठी एक अत्यंत महत्त्वाची अशी अपडेट घेऊन मी तुमच्या समोर आले आहे. जे विद्यार्थी शिक्षणासाठी बाहेरगावी राहतात पण कुठल्याही वसतिगृहामध्ये त्यांना प्रवेश मिळू शकला नाही, अशा विद्यार्थ्यांसाठी शासनामार्फत एक योजना राबवली जाते. त्यामध्ये त्यांना भोजन भत्ता, निर्वाह भत्ता तसेच निवासी भत्ता दिला जातो. ती योजना म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना. याच योजनेमध्ये खूप मोठा बदल झाला आहे. 26 डिसेंबर 2024 रोजी झालेल्या बैठकीत या योजनेत बदल झाला आहे आणि त्याच दिवशी याबद्दल नवीन जी-आर आलेला आहे. त्याबद्दलच अत्यंत महत्त्वाची माहिती मी आज तुमच्यासमोर घेऊन येत आहे. या योजनेत बदल असा झाला की जे विद्यार्थी तालुका स्तरावर आहेत, म्हणजे तालुका स्तरापासून नगरपालिकेपर्यंत शिकणारे विद्यार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकतात. म्हणजे ज्या गावामध्ये वसतिगृहाची सुविधा नाही, अशा गावातील विद्यार्थी सुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकतात. फक्त यामध्ये काही अटी शर्ती दिल्या आहेत की विद्यार्थी उच्च शिक्षण घेत असेल, 10वी-12वीच्या नंतर शिक्षण घेत असेल तरच विद्यार्थी या योजनेसाठी पात्र ठरेल. तसेच विद्यार्थी ज्या गावात किंवा ज्या नगरपालिकेत किंवा ज्या तालुक्यात शिक्षण घेत आहे, तो तेथील रहिवासी नसावा, स्थानिक रहिवासी नसावा. त्या प्रकारचा त्याला रहिवासीचा पुरावा सुद्धा द्यावा लागेल. तसेच तो म्हणजे त्या गावात भाड्यानं राहत असेल तर ते भाडेतत्वाचा करार त्याला सादर करावा लागेल. त्याला जातीचं प्रमाणपत्र सादर करावे लागेल. तसेच त्या विद्यार्थ्यांनी ज्या प्रवर्गातून तो शिकतोय, ज्या फील्डमध्ये तो शिकतोय, त्या फील्डच्या मागील वर्षीच्या, लगतच्या मागील वर्षीच्या निकालामध्ये त्याने कमीत कमी 50% घेतलेले हवेत किंवा त्याप्रमाणे त्याला ग्रेड तरी मिळालेले हवेत असे काही अटी शासनाने टाकलेल्या आहेत. त्याबरोबरच विद्यार्थ्यांचे किंवा विद्यार्थ्याचे पालकाचे उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त नसावे, अशाही प्रकारच्या काही अटी आहेत त्यामध्ये. तसेच विद्यार्थ्याने काही कागदपत्रे सादर करायचे आहेत की तो त्या गावचा रहिवासी नाही आहे, भाडेतत्वाचा करार किंवा त्याने कुठल्याही हॉस्टेलवर प्रवेश घेतलेला नाही आहे किंवा मग तो कुठलाही व्यवसाय करत नाही किंवा तो कुठलाही नोकरी करत नाही, याबाबतचा पुरावा सादर करावे लागणार आहेत. तसेच विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेताना की कुठल्याही प्रकारचा फ्रॉड करू नये, की तुम्ही या योजनेसाठी पात्र असाल तरच लाभ घ्या किंवा असं आढळण्यात आलं की विद्यार्थ्यांनी या योजनेला पात्र नसताना देखील लाभ घेतला आहे, तर सरकारने सक्त ताकीद दिली आहे की मध्ये राहतात. अशा प्रकारचे बदल या योजनेत करण्यात आले आहेत. 26 डिसेंबर 2024 रोजी शासनाने त्यासंबंधित जी-आर प्रसिद्ध केला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही पात्र असाल तर या योजनेचा नक्कीच लाभ घ्या आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा.